कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी हळू ना, मी पडेल। सॉरी काय कामात अडकलोय आपण? किती बोरिंग काम आहे हे। नाही तो काय, एकतर गरज नसताना एजंटनी आपल्याला हे काम लावलंय आणि स्वतः गेलेत निघून। हा, हे म्हणजे असं झालं ना, पुढच्याला ठेच मागच्याला काम। सरू काय आहे ही म्हण? आता काय चुकीचं बोलले मी वहिनी, सांगा जरा। तर लीलाच्या बोटाला एवढंच लागलं तर एजंटनी लगेच तिला पाठवलं आणि आपल्याला कामाला लावलंय। सरूची म्हण चुकली आहे, पण मुद्दा बरोबर आहे तिचा। हा सगळा पसारा त्या लीलाने घालून ठेवलाय आणि निस्तरायला आपल्याला लागतंय। काय करते तुम्ही दोघी? आणि ही कधी आली? गणपतीचं डेकोरेशन करतोय। ए नीट पकड। हो पकडले। लीला मॅडमला लागलंय ना बोटाला, मग काय तिचं अर्ध राहिलेलं काम आम्ही पूर्ण करतोय। अभिराम घरी आहे का? लीलाला लागलंय म्हणून थांबलाय तो? हो ना। हो का? अरे वा, छान करा काम करा, मी आलेच। सरस्वती खाली उतर प्लीज, खाली उतर प्लीज। हो हळूच वहिनी, हो हळूच। आय एम सो सॉरी सरस्वती, हे सगळं यशमुळे झालंय। तो जर वेळेत घरी आला असता आणि त्याने ही जबाबदारी घेतली असती तर तुमच्यावर ही वेळ नसती आली। इट्स ओके वहिनी, होतं असं। यश पण ना कुठे जाऊन बसलाय कळत नाहीये। मी कधीचा कॉल करते उचलत नाहीये। एक मिनिट। दुर्गा मॅडम, मला माती मळण्यासाठी जाड कापड हवं। ते कोपऱ्यात तो ड्रॉवर आहे ना, त्याच्यातून घे जा। तुम्हीच द्या ना, माझ्या हाताला माती लागली। हा थांब सरू, तिथे जायची काहीच गरज नाहीये, तिचं ती घेईल। घेते मी, पण मी काही हात वगैरे धुणार नाही, मला कंटाळा आलाय। ए थांब लक्ष्मी, हिने मातीचे हात ड्रॉवर लावले तर एजेंना काय तोंड देणार आहे? देते मीच, आता सगळीकडे माती करशील। बाजूला हो। घे। थँक्यू। त्याचं काय झालं ना, एजे मला शिकवतात ना मूर्ती कशी घडवायची ते, तर माझ्याकडनं ना चुकून मातीत जास्त पाणी पडलं, म्हणून तेच मला म्हणाले की जा आणि जरा एखादं जाड कापड आण, म्हणून यावं लागलं। छान। हे जे तुझी मदत करतात या कल्पनेने जर तुला छान वाटत असेल तर खुशाल खोटं बोल, पण सत्य काय ते मला माहिती आहे। का? एजे मला मदत करू शकतात यावर विश्वास नाही का तुमचा? मुळीच नाही। एजे फार तर तुझ्यावर दया दाखवून हेल्प करतील, पण स्वतः मूर्ती कधीच करणार नाहीत। तुम्हाला या भ्रमात राहायचं असेल तर खुशाल राहा। चॅलेंज तर मीच जिंकणार, पण बरोबरीने तुम्हाला सरप्राईज द्यायला सुद्धा आवडेल। जा, इथे माती करशील। वहिनी, एजे लीलाला खरंच मूर्ती बनवायला शिकवत असतील का? अय्या, म्हणजे आपण पैज हरणार वहिनी? वेळीच डोळे उघडा तुम्ही, नाहीतर तुम्हाला सतत हरत राहण्याची सवय लागेल। ती आपल्याला त्रास व्हावा म्हणून खोटं बोलतीये, कळत नाही का तुम्हाला? ते जे कधीच मूर्ती बनवणार नाहीत। रिलॅक्स, कॉफी घ्या। मला माहिती होतं तुमच्यातली कला तुम्हाला असं गप्प बसू देणार नाही। एजे आपण गणपतीची पूजा का करतो? कारण तो कलेचा, विद्येचा देवता आहे म्हणून। मग जर गणपती बाप्पाने इतकी छान कला दिली आहे तुमच्या हातात, तर तुम्ही त्या कलेवर असा अन्याय का करताय? का नाही म्हणालात मूर्ती घडवायला? मला माहितीये का नाही म्हणालात। गणपती उत्सवामुळे, मूर्ती घडवल्यामुळे तुम्हाला अंतराताईंची खूप आठवण येते ना, आणि त्या आठवणीमुळेच तुम्ही मूर्ती बनवायला नाही म्हणताय।
पण हे जे तुमच्यातल्या कलेवर असा अन्याय करू नका ना. म्हणजे मला काय वाटतंय बघा, तुम्ही हवं तर गणपतीची मूर्ती नका बनवू, पण स्वतःला असं कलेपासनं लांब ठेवू नका. माझ्या बाजूला बसा आणि काय हवं ते बनवा, काहीतरी वेगळंच. मग बघा तुम्हाला किती छान वाटेल, असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. इथे आपण अस्वस्थ असलो ना की आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यात आपलं मन रमवायचं असतं, पण तुम्ही तर तेच करणं सोडून दिलं, म्हणून तुम्ही असे सतत अस्वस्थ असताय. जी माझ्यावर विश्वास ठेवा, ही तुमची कला आहे ना, तीच तुम्हाला अंतराताईंच्या आठवणीतून बाहेर यायला मदत करेल. बरं ठीक आहे, तुम्हाला पटत नाहीये ना माझं, ठीक आहे. आपण एक काम करूया, आपण अंतराताईंनाच विचारूया. चला माझ्या बरोबर. अंतराताई, आता तुम्हीच सांगा यांना, आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीपासून स्वतःला असं रोखून ठेवणं बरोबर आहे का? हे हट्ट धरून बसलेत की मूर्ती बनवणार नाही, पण बनवायला हवी ना यांनी मूर्ती. बरं, ह्या 2 चिठ्ठ्या आहेत, एकावर हो लिहिलंय, एकावर नाही. आता तुम्हीच सांगा एजेनी काय करायला हवं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.